नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी भरतीची जाहिरात पडली आहे. सगळेजण बऱ्यापैकी एकदम जोरदार तयारी करत आहेत. ओके, मी मागे 5-6 दिवस जास्त आजारी असल्यामुळे मला लेक्चर घेता आले नाहीत, पण माझे आज किंवा उद्यापासून शक्यतो लाईव्ह लेक्चर 2 युट्यूब चॅनलला स्टार्ट होतील. एक तर या युट्यूब चॅनलला पण असतील आणि सोबतच आपले जे जुनं ऍप्लिकेशन होतं टेक्स्टबुक ऍप्लिकेशन, तिथं देखील माझे लाईव्ह लेक्चर सुरुवात होतील. त्यामध्ये मी तुमची मॅथ्रेजनीची तयारी करून घेणारच आहे. हे झालं तलाठी भरतीच्या बाबतीतली महत्वाची माहिती. पण तलाठी भरतीच्या सोबतच तलाठी भरतीच्या आधी बरेचसे विद्यार्थी हायकोर्ट क्लर्कला क्वालिफाय झालेले आहेत. होप सो त्यांनी काहीही दुसरं तिसरं न करता आपापल्या टायपिंगवर लक्ष दिलेलं असेल, अशी अपेक्षा बाळगूयात. आता शेवटचे 2 दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. जे विद्यार्थी टायपिंगच्या स्किलला इलिजिबल झाले होते त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरायचा नाहीये. डिटेलमध्ये आज काय काय सांगणार आहे, शेवटच्या 2 दिवसाबद्दल पण सांगणार आहे, त्याचबरोबर परीक्षेला जाताना, परीक्षेला गेल्यानंतर आणि शेवटच्या दिवशी काय काय करायचं आहे आणि याच्यातून व्यवस्थितरित्या आपल्याला पॉझिटिव्हली तयार होऊन इंटरव्ह्यूसाठी लवकरच भेटायचं आहे. मी ऑफलाईन मोडमध्ये सर्व विद्यार्थ्याची जशी मागच्या वर्षी तयारी करून घेतली होती जिल्हा न्यायालयाची, तशीच यावर्षी तुमची हायकोर्टाची इंटरव्ह्यूची तयारी करून घेणार आहे. ओके, तर प्रॉपर परीक्षा व्यवस्थित द्या, जेणेकरून आपल्याला सर्वांना इंटरव्ह्यूसाठी भेटता येईल नांदेडमध्ये. ओके, चलो सर. तर ठीक आहे, एक इम्पॉर्टंट गोष्ट, क्लर्कचं टायपिंगचं टेस्टचे लिस्ट मी ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगणार माझं, पवन सर टेलिग्राम, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथंच माझ्या सगळ्या लिस्ट, पीडीएफ, सगळ्या लाईव्ह लेक्चरच्या नोटिफिकेशन तिथंच मी टाकत असतो. तर ऑलरेडी मी टाकलेले आहे. त्या लिस्टमध्ये आपापलं नाव, आपापला रिपोर्टिंग टाइम, 3 रिपोर्टिंग टाइम आहेत. सकाळी 10ला, 12:15 आणि 2:30 वाजता, असे 3 परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळं आपापल्या नावाच्या समोरचा रिपोर्टिंग टाइम नीट बघून घ्या. कोणता असेल सकाळी आणि जाल दुपारी तर सगळं हातातलं निघून जाईल. त्यामुळे प्रॉपरली आपापला टायमिंग व्यवस्थितरित्या त्या लिस्टमध्ये पाहायचा आहे. ओके, हा टायमिंग तुम्हाला हॉल तिकीट वरती पण असतो. चला एक एक गोष्ट आपण इथे पाहूयात, आपल्याला काय काय करायचंय, कशा पद्धतीनं. दुसरी महत्वाची गोष्ट, आपली टेक्स्टबुक वरती तलाठी भरतीच्या बॅचेस चालूच आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन मधून तुम्ही कनेक्ट होऊ शकता. एवढे दिवस माझे 5-6 दिवस, जवळपास 5-6 दिवसापेक्षा जास्त दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी लाईव्ह लेक्चर घेऊ शकलो नाही. पण यानंतर माझे लाईव्ह लेक्चर 2 ठिकाणी, एक आपल्या युट्यूब चॅनलला, दुसरं टेक्स्टबुक चॅनलला देखील माझे लाईव्ह लेक्चर होतील. ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून तयारी करायचं आहे, चांगली 15 ऑगस्टला ऑफर घेऊन येणार आहे. तिथून तुम्ही मला जॉईन करू शकतात तलाठी बॅचसाठी. ओके, आता ही तुम्हाला हॉल तिकीट जे आहे तुमचं, त्या हॉल तिकीटच्या खाली तुम्हाला या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या सूचना पाहायला मिळतच असतील. ओके, याच्यामध्ये यांनी स्पष्ट सांगितले, कॅन्डिडेट शाल report the examination center will in advance reporting time, that is 15 minutes before reporting time mentioned in their hall ticket admit card. तुमच्या हॉल तिकीट वरती, ऍडमिट कार्ड वरती तुमचा रिपोर्टिंग टाइम मेन्शन केला असेल. एक तर सकाळी 10चा असेल, 12:15 असेल किंवा 2:30 असेल. त्याच्या 15 मिनिट आधी यांनी यायला सांगितले. पण मी सांगेन तुम्हाला, सकाळी 10ला सांगितलं असेल तर तुम्ही 9:30 वाजताच त्या ठिकाणी पोहोचा. घरातून निघू नका. 12:15चा रिपोर्टिंग टाइम आहे तुझा, तर तू किमान 11:30 वाजता त्या सेंटरच्या बाहेर जाऊन थांबला पाहिजे. ओके, या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्यासाठी इथे जर लेट झालो आपण तर आपल्याला आतमध्ये घेणार नाही ते. त्यामुळे रिपोर्टिंग टाइम यांनी 15 मिनिट आधी सांगितलंय. आपण मिनिमम अर्धा-पाऊण तास आधी जाऊन तिथे थांबायचं आहे. बरेचसे विद्यार्थी गावातून शहरात प्रवास करतात, तर त्या विद्यार्थ्यांनी आदल्या दिवशीच शहराच्या ठिकाणी येऊन थांबलेलं बेस्ट असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवास करत जाऊ नकात, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. ओके, म्हणजे बरेचसे विद्यार्थी तालुका लेवलला असतात, आदल्या दिवशी रात्री येऊन जिल्हा लेवलला जिथं काही तुमचं सेंटर असेल तिथं थांबा. ओके, यांनी 15 मिनिट आधी सांगितले. आपण साधारणतः काय करायचंय, जवळपास अर्धा-पाऊण तास आधी जाऊन थांबायचं. हे सगळ्या सूचना व्यवस्थितरित्या तुमच्या हॉल तिकीटच्या पेजेसवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मग सर, आता थोडंसं डिटेलमध्ये मराठीत सांगतो मी, टायपिंग करताना आपण काय काय केलं पाहिजे. एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी घाण लागली होती मागच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या विद्यार्थ्यांना, ती गोष्ट तुमच्या बाबतीत होऊ नये. टायपिंग करत असताना सगळ्यात पहिले कॅप्सलॉक कडे वारंवार लक्ष द्यायचं. बऱ्याच वेळेस कॅप्सलॉक ऑन असतो, कधी ऑफ असतो, त्या गोष्टीकडे वारंवार लक्ष द्यायचं भावांनो, नाहीतर मग तुमचं तिथं सगळं टायपिंग वाया जाऊ शकते. आपापल्या कॅप्सलॉक कडे व्यवस्थितरित्या लक्ष देऊन आपली टायपिंग जे ती टायपिंग करायचं आहे. लाईनवर पण लक्ष ठेवायचं आहे. लाईनवर लक्ष ठेवायचं म्हणजे काय असं, नेमकं दुसऱ्या तिसऱ्या लाईन मध्ये कधी कधी सेम शब्द येतात. इज, द, अँड, हे असे जे काही शब्द असतील, हे शब्द वरच्या लाईनला आणि खालच्या लाईनला बऱ्याच वेळेस काय होत असतं, सेम येत असतात. वाक्य असतं सेम, त्याच्यामुळं सेम वाक्य खाली पण येऊ शकतं, शब्द खाली येऊ शकतात. त्यामुळे कधी कधी नजर चुकीनं आपली वरची लाईन सुटते आणि आपण खालच्या लाईनला पकडतो.
त्यामुळे लाईन आपली कोणती आहे ती लाईन व्यवस्थितरित्या पाहायची आणि त्यानुसारच तुम्हाला टायपिंग करायचं आहे. व्यवस्थितरित्या क्रॉस चेक करत, स्पीड मेंटेन ठेवत, अॅक्युरेसी मेंटेन करत आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा लाईनवर लक्ष ठेवणे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले होते तर मागच्या परीक्षेमध्ये आता अशा ह्या लाईनी असतात. ओके, मग या लाईनच्या बाबतीमध्ये त्यांचं चूक काय झाली होती. ओके, सपोज इथं ईज शब्द आहे, इथं पण ईज शब्द आहे. त्यांनी ईज शब्द इथला म्हणजे ही लाईन चालू होती त्याची, त्यांनी ईज शब्द इथला वाचून ही लाईन कंटिन्यू केली, म्हणजे इथली लाईन डायरेक्टली सोडली होती. तर ती लाईन जो आहे ती लाईन आपल्याला काय करायचंय, ती लाईन आपल्याला सोडायची नाहीये. हा पॉईंट लक्षात ठेवा. अॅक्युरेसीकडे अतिशय महत्वाचं आहे. अॅक्युरेसीकडे तुम्हाला लक्ष ठेवता आलं पाहिजे आणि शेवटच्या दिवसामध्ये टाइम पुरत आहे का हे तपासायचं. म्हणजे शेवटचे 2 दिवस टायपिंग करायचे. तिसऱ्या दिवशी 16 तारखेला टायपिंग काहीही करायची नाहीये. ओके, हे टायपिंग करत असताना तुम्हाला एवढ्या गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके सर, डन. आणखी एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, लवकरच हायकोर्टची परत एक जाहिरात पडणार आहे. त्यासाठी पण तुम्ही तयारी ठेवायचं चालू, त्याच्याबद्दल बोलतो मी सविस्तर. पण पहिल्यांदा हेच टार्गेट ठेवून आपल्याला अभ्यास करा. पेपरच्या दिवशी काय करायचंय म्हणजे 16 तारखेला शेवटचे 2 दिवस प्रॅक्टिस करा, 14-15, आणि आजचा एक दिवस पण पकडा, 13-14-15, 3 दिवस प्रॅक्टिस करायचं आहे. 16 तारखेला फक्त रिलॅक्स राहा बरं का. माझं एक सांगणं आहे, बाकी आता तुमचं मर्जी, तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता. पण मला जर विचारलं तर मी एकच सांगेन की 16 तारखेला तुम्हाला रिलॅक्स राहायचं. सकाळी काही टायपिंग करायचं नाही, काही नाही करायचं. निवांत चहा कॉफी जे काय आहे ते घ्या, म्युझिक ऐकत सेंटरवरती जा. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. याच्यावरती तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकतात. एखाद्या मार्गदर्शकाला विचारून घेऊ शकतात. एखादं जर सांगत असेल की नाही पेपरच्या आधी 1 तास पण टायपिंग कर, तुमची मर्जी आहे. मी तर स्पष्ट सांगेन 16 तारखेला कोणतीही टायपिंग करू नका, व्यवस्थित फोकस्ड राहा. ओके, आता तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, परीक्षेला जाताना काय काय करायचंय. स्वतःचं हॉल तिकीट व्यवस्थित काढले का, प्रिंट बघून घ्या. हॉल तिकीटची प्रिंट आता मी उद्या जाऊन उद्याच काढतो नाही, 16 तारखेला जाऊन सकाळी सकाळी काढतो. बऱ्याच वेळेस दुकानं बंद असेल, धावपळ होते, पेना बिना काही भेटत नाही त्या गोष्टी. त्यामुळे आदल्या दिवशी 14-15 तारखेलाच तुमचे हॉल तिकीट जे आहे ते प्रिंट करून ठेवायचे आहेत. प्रिंट समजतंय, प्रिंट करून ठेवायचे आहेत. आफ्टर इट लिस्टमध्ये कोणत्या नंबरला नाव आहे हे पाहायचं आहे. तुमची लिस्ट एवढी मोठी आहे, भली मोठी, कोणत्या नंबरला नाव आहे ते पाहायचं आहे. तिथं जाऊन शोधत बसू नका. आधीच व्यवस्थित सगळ्या लिस्टचे नाव नंबर पाहून घ्या. त्याचबरोबर हॉल क्रमांक सुद्धा प्रवेशद्वारावर व्यवस्थित बघून घ्या. मध्ये जाऊन तिथं पाहत बसायला टाइम भेटणार नाहीये. ओके, आणि गडबड करू नका, शांत राहा. जेवढं शांत राहाल तेवढा परफॉर्मन्स चांगला असेल. जेव्हा टायपिंगला बसाल तेव्हा श्वास दीर्घ घ्या, रिलॅक्स करा, एकदम स्टेबल माइंडनं, कुणाचंही काही दडपण घेऊ नका. रिलॅक्स मध्ये पेपर जो आहे तो पेपर टायपिंगचं स्किल जे आहे ते स्किल प्रॉपर तुम्हाला द्यायचं आहे. पॉईंट करतोय. होप सो मी तुम्हाला थोडक्यात बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. आता याच्या पुढची माहिती अजूनही तुम्हाला मी सांगेन. कमेंट बॉक्समध्ये काही टाकायचं असेल तर टाका, जेणेकरून आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करता येईल. ओके, काही जर डाऊट्स असतील तर. शेवटचे 2 दिवस व्यवस्थित काळजी घ्या. तिसऱ्या दिवशी टायपिंग करू नका, हे तुम्हाला सांगणं आहे. ओके, चलो ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए थँक्यू, टेक केअर, बाय बाय.